अध्याय 3. श्रावणाचा वध, कैकेयीचा पराक्रम, पुत्र कामेष्टी यज्ञ, मारुतीचा अवतार. अयोध्या नगरीत अज राजाचे राज्य होते. त्यानंतर दशरथ राजा राज्य करू लागला. दशरथ राजाला 3 राण्या होत्या. सर्वात श्रेष्ठ कौसल्या होती, दुसरी सुमित्रा व तिसरी कैकेयी. कौसल्याचा स्वभाव प्रेमळ होता. सुमित्रा ही सात्विक होती, पण कैकेयी ही दुष्ट स्वभावाची होती. दशरथ राजा विचारी होता. त्याला शब्दवेधाने बाण मारता येत होता. त्याला संतती नसल्यामुळे तो दुःखी होता. एकदा त्याला एक स्वप्न पडले. आपण 2 पुरुषांना व एका स्त्रीला काहीही अपराध नसताना मारले, असे स्वप्न पडले. दशरथाने वसिष्ठांना स्वप्न सांगितले आणि त्याचा अर्थ विचारला. वसिष्ठांनी त्याला जंगलात जाऊन 3 प्राणी मारून आणाव्यास सांगितले. त्याप्रमाणे दशरथ राजा शिकारीला गेला. दिवसभर प्रयत्न करून शिकार मिळाली नाही. अंधकार पडला. दशरथ एका सरोवराच्या काठी झाडावर लपून बसला. सरोवराचे पाणी पिण्यास एखादा प्राणी येईल असा त्यांचा अंदाज होता. त्या वनातून आपल्या आई वडिलांना कावडीत घेऊन श्रावण नावाचा एक मुलगा तीर्थयात्रेला चालला होता. त्यावेळी आई वडिलांना तहान लागली. त्यांनी श्रावणास पाणी आणाव्यास सांगितले. श्रावणाने कावड खाली ठेवून कमंडलू घेतला आणि सरोवरातील पाणी आणण्यास निघाला. सरोवरातील पाणी घेण्यासाठी त्याने कमंडलू पाण्यात बुडविला. त्यावेळी बुडबुड आवाज आला. दशरथ राजा सावध झाला. त्याला वाटले एखादा प्राणी पाणी पिण्यास सरोवरात आला असणार. त्या आवाजाच्या आधारे दशरथाने बाण मारला. तो बाण बरोबर श्रावणाला लागला. तो मोठ्याने ओरडू लागला. तो आवाज ऐकून दशरथ त्या सरोवराजवळ आला. पाहतो तर काय, एक तरुण काठावर पडलेला होता आणि त्याला बाण लागलेला होता. आपल्या हातून हत्या घडली याची जाणीव दशरथाला झाली. श्रावण म्हणाला, माझा प्राण आता राहणार नाही. माझी आई वडिलांसाठी मी पाणी आणण्यासाठी आलो होतो. आता तूच त्यांना पाणी घेऊन जा. मला बाण लागलेला सांगू नकोस. दशरथाने कमंडलू भरून घेतला आणि श्रावणाच्या आई वडिलांचा शोध घेऊ लागला. जवळच वृद्ध माता पिता दिसले. दशरथ त्यांना पाणी देऊ लागला. आई वडील म्हणाले, श्रावण आलास का? बरे झाले. दशरथ काही बोलला नाही. आई वडिलांनी पुन्हा विचारले, पण उत्तर नाही. आई वडिलांच्या मनात शंका निर्माण झाली आणि त्यांनी विचारले, तू कोण आहेस? दशरथाने सर्व वृत्तांत सांगितले. ते ऐकून श्रावणाच्या आई वडिलांनी आक्रोश कराव्यास सुरुवात केली. ते म्हणाले, हे राजा, तू आमच्या पुत्रास ठार केले. आता आम्ही जगणार नाही. तुझ्यावर सुद्धा पुत्र वियोगाची पाळी येईल. एवढे बोलून आई वडिलांनी प्राणत्याग केला. राजा घरी आला. त्याने वसिष्ठांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. वसिष्ठांनी त्याला शांत केले. कैकेयीचा सहकार्य. दैत्यराजा वृषपर्वा आणि दैत्यगुरू शुक्राचार्य समाजात अशांतता निर्माण करत होते. त्यांनी काही वर्षे पाऊस पडू दिला नाही. त्यामुळे दुष्काळ पडला. देवांचे गुरु बृहस्पती यांनी इंद्राला सांगितले की अयोध्येच्या राजास मदतीला बोलावून घे, कारण तो महापराक्रमी आहे. त्याप्रमाणे इंद्राने दशरथाला बोलाविले. दशरथ मदतीसाठी धावून आला आणि त्याच्याबरोबर कैकेयीसुद्धा युद्धासाठी आली. त्यावेळी देव आणि दानव यांचे मोठे युद्ध सुरू झाले. त्यावेळी दशरथाने दैत्यराजा वृषपर्वाचा पराभव केला. हे पाहून शुक्राचार्यांना अतिशय राग आला. त्यांनी दशरथावर अनेक अस्त्रे सोडली. त्याच्या रथाचा आस तोडून टाकला. त्यावेळी कैकेयीने रथातून उडी टाकून आपल्या खांद्यावर रथ तोलून धरला. दशरथाने युद्ध सुरू ठेवले आणि शुक्राचार्य रणातून मागे गेले. युद्ध थांबले तेव्हा कैकेयीने रथ उचलून धरल्याचे दशरथाला कळाले. या सहकार्यामुळे यश प्राप्त झाले हे त्याने ओळखले. दशरथ कैकेयीला म्हणाले, कोणतेही 2 वर मागून घे. कैकेयीने म्हणाली, आता मी काय वर मागणार? योग्य वेळ आली की वर मागून घेईन. वराचे वचन द्या. दशरथाने कैकेयीला 2 वर देण्याचे वचन दिले. कैकेयीने दशरथाला जे सहकार्य केले त्यामागे काही कारण आहे. कैकेयी एकदा माहेरी गेली होती. तिच्या वडिलांनी तिला एका साधूची सेवा करण्यास सांगितले होते. कैकेयीने त्यांना ध्यान करणाऱ्या साधूच्या
तोंडाला काळी मसी लावली. ज्यावेळी साधू ध्यानातून बाहेर आला त्यावेळी त्याला ही गोष्ट कळली. त्याने कैकेयीला शाप दिला. कैकेयीला आपली चूक कळाली. कैकेयीने साधूचे पाय धरले आणि उहशाप मागू लागली. त्यावेळी साधूने सांगितले, तुझ्या हातातील सामर्थ्याने तू पतीला विजय मिळवून देशील. या वरदानामुळे कैकेयीला रथ उचलता आला आणि विजय प्राप्त करून देता आला. पुत्र कामेष्टी यज्ञ. देवांनी दशरथाला सांगितले, तुझ्या पोटी विष्णू अवतार घेणार आहेत. विभांडक ऋषींचा ऋष्यशृंग नावाचा पुत्र आहे. तो ब्रह्मचारी आहे. त्याला देवांगणांनी भुलवून अयोध्येला न्यावे. त्याला पुरोहित करून पुत्र कामेष्टी यज्ञ करावा. देवाज्ञेप्रमाणे देवांगणांनी विभांडक ऋषी आश्रमात नसताना ऋष्यशृंगाला मोहित केले. त्याला अयोध्येला आणण्यात आले. दशरथाने आपली मानलेली कन्या शांता हिची ऋष्यशृंगाशी विवाह करून दिला. त्याला यज्ञाचा प्रमुख नेमून यज्ञ पूर्ण केला. यावेळेस दशरथाने मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. त्यावेळी विभांडक ऋषी तेथे आले. आपल्या मुलाला मान सन्मान मिळालेला पाहून त्यांना आनंद झाला. या मोठ्या यज्ञातून यज्ञदेवता प्रसन्न झाली. या देवतेने पायसाने भरलेले ताट दशरथाला दिले आणि ते तिन्ही राण्यास देण्यास सांगितले. दशरथाने पायसाचे 3 गोळे केले. एक भाग कौसल्येला, दुसरा भाग हा सुमित्रेला दिला आणि तिसरा कैकेयीला दिला. आपणास शेवटी प्रसाद दिला म्हणून कैकेयी रुसून बसली. एवढ्यात आकाशातून एक घार आली आणि तिने प्रसादावर झडप घालून ती तो प्रसाद घेऊन गेली. हे दृश्य पाहून सर्व मंडपात एकच कल्लोळ झाला. कौसल्या व सुमित्रेने आपल्या प्रसादातील अर्धा भाग कैकेयीला दिला. कैकेयीने तो प्रसाद भक्षण केला. दशरथाने यज्ञ पूर्ण केला आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली. यज्ञानंतर काही दिवसांनी घरात बाळाची चाहूल लागली. अयोध्येत आनंदोत्सव साजरे होऊ लागले. हनुमंताचा अवतार. यज्ञ मंडपातून घारीने जो प्रसाद पळविला तो अंजनी नावाच्या वानरीच्या हातात आणून दिला. अंजनी ही केसरी वानराची स्त्री. ऋष्यमुख नावाच्या पर्वतावर तिने शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले व त्यांनी तिला वर दिला. एक चिरंजीवी, महाप्रतापी, महान भक्त, वज्रदेही असा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल. या शंकराच्या वराप्रमाणे हातात लाभलेल्या प्रसादाचे अंजनीने भक्षण केले. ती घार म्हणजे सुवर्यसा अप्सरा होती. नृत्य करताना चुकली होती म्हणून ब्रह्मदेवाने तिला शाप दिला व तीच घार झाली. अंजनीला प्रसाद लाभल्यानंतर घारीला उहशाप मिळाला. 9 महिन्यांनी अंजनी प्रसूत झाली. तिला मिळालेल्या वराप्रमाणे तेजस्वी 11वा रुद्र पुत्र रूपाने प्रगट झाला. त्याने प्रचंड रूप धारण केले आणि मोठ्याने बुभुत्कार केला. त्यावेळी सूर्योदय नुकताच झाला होता. सूर्य हा फळासारखा दिसला म्हणून हनुमानाने ते फळ आणण्यासाठी आकाशात उड्डाण केले. त्यावेळी इंद्राने हनुमंताशी युद्ध केले. इंद्राचे वज्र हनुमंताच्या हनवटीला लागले आणि हनुमंत मूर्छा येऊन खाली पडला. हे पाहून वायू मदतीला धावून आला. देवांनी हनुमंताला शुद्धीवर आणले. इंद्राचा पाश किंवा ब्रह्मास्त्र याचा हनुमंतावर काही प्रभाव पडणार नाही असा वर दिला. वरुणाने अखंड शक्ती वास करेल असा वर दिला. विश्वकर्त्याने हनुमंताच्या गळ्यात विजयश्री कमळांची माळ घातली. हनुमंत बालरूप धारण करून अंजनीकडे वळाला. अंजनीने मोठ्या प्रमाणात प्रेमाने त्याला जवळ घेऊन स्तनपान केले. हे हनुमंताचे जन्म आख्यान जो श्रद्धेने वाचेल त्याच्या आयुष्यातील अनेक संकटाचे निवारण होईल.